आपल्याला जर काही खरेदी करायची असेल, एका मॉलमध्ये सेल लागलाय, समजा तिथे 50% ऑफ चालू आहे आणि दुसऱ्या दुकानात सेल नाहीये, तर आपण कुठे जाणार? आपण मॉलमध्ये जाणार. अँड इट इज कम्प्लिटली लॉजिकल की जी गोष्ट ₹100 किमतीची आहे, ती जर ₹50 ला मिळत असेल, तर माणूस निश्चितच जास्त खरेदी करतो. अनफॉर्च्युनेटली हाच सेल जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये लागतो, तेव्हा लोक स्वतःचे कपडे विकून येतात. ऑलमोस्ट एव्हरी अल्टरनेट इयर स्टॉक मार्केटमध्ये काही ना काहीतरी करेक्शन येत असतं. मग ते 5% असेल, नाहीतर 50% असेल. सातत्याने तिथे सेल चालू असतो. अनफॉर्च्युनेटली रिटेल इन्व्हेस्टर त्या सेलमध्ये स्वतःचा फायदा करून घेत नाही. तो जास्त खरेदी करायच्या ऐवजी जास्त विक्री करतो. सगळा डेटा हेच दाखवतो. आणि हेच कारण आहे की लोकांना स्टॉक मार्केटमध्ये पैसे मिळत नाहीत. कारण ते चुकीच्या वेळेस खरेदी करतात आणि चुकीच्या वेळेस विक्री करतात आणि गुंतवणुकीत सातत्य ठेवत नाही. गुंतवणुकीत जर तुम्ही सातत्य ठेवलं, मार्केटला इग्नोर केलं, मार्केट वर जाओ की खाली जाओ हे तुमच्या कंट्रोलमध्ये नाहीये. पण सदा सर्व काळ गुंतवणूक करत राहणं हे तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि हे ऑटोमॅटिकली आणि मेकॅनिकली साध्य करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट SIP करा. इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये केलेली SIP तुम्हाला चांगला परतावा देईल आणि लॉंग टर्ममध्ये खूप मोठं वेल्थ क्रिएशन तुम्ही करू शकता. कुठे गुंतवणूक करायची, कशी गुंतवणूक करायची याबद्दल माहिती हवी असेल, माझ्या बायोमध्ये जा आणि माझा एन्क्वायरी फॉर्म भरा. मी तुमची मदत करेन.